ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे. झालं काय? ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान एकाच उडीत लंकेत जातात आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत जातात. एवढी मोठी कृपा आहे बरं का. तुम्हारी राम प्राण दे प्यारा है, प्राण दे प्यारा है. अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. हरि जय जय विठोबा रघुबा, हरि जय जय हरि जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमा, विठोबा रघुमाई. कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्च यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड धिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया न्यायानं. सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या या उत्सवानिमित्त घडवून आलेला हा दिव्य आणि भवेश्वरी संपन्न सोहळा, त्यामुळे संबंध गावकऱ्यांच्या वतीनं कमिटी मंडळीच्या वतीनं हे मला कीर्तनाचं निमंत्रण देणारे सर्वांचे सुपरिचित परमार्थ स्नेही सयाजीराव नाजीरकर यांनी तुम्हा सगळ्या गावकऱ्यांच्या तर्फे हे दिलेले निमंत्रण. आणि आजच्या कीर्तनाचे सौजन्य श्री दशरथ उमाजी आटोळे, श्री धर्मराज तुकाराम कुदळे हे आजचे सौजन्य. आजचे अन्नदाते असतील. या सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्याने तरुण मंडळीच्या सहकार्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भवेश्वरी संपन्न सोहळा, त्यामुळे तुम्हा श्रोते सज्जन मायबापांचा प्रथमता दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, कोणती पदवी द्यावं डोकं चालत सर्व बडे बडे म्हणजे एकदा जोरदार एकदा टाळ्या वाजवा यांच्याकरता. मृदंगाचे महामेरू अर्जुनजी महाराज साळेकर तुम्हालाही नमस्कार. इकडे गायनाचार्य रघुनंदन महाराज थोरात तुम्हालाही नमस्कार. इकडे आमचे परमार्थ प्रेमी शिवाजी बाबा तुम्हालाही नमस्कार. आमचे साहेबराव बाबा खडसे तुम्हालाही नमस्कार. विनेकरी, भालदार, चोपदार, सगळे छोटे छोटे टाळकरी, विनेकरी, हार्मोनियम वादक बाबा, सिंथ वादक बाबा, परिसरातून आलेले सगळे जाणते पारमार्थिक आणि माझ्यासोबत काष्टीहून आलेले आमचे परमार्थ प्रेमी संतोष पाटील भोसले त्यांनाही नमस्कार. आणखी काही तो नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही नमस्कार करतो. आणि वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, वार करी संताच्या, करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, संताच्या. मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात, पण आता मीच शुकाचार्य नाही, आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. आणि माझा परिचय तर सगळ्यांनाच माहिती. टी व्हीला पार 200 वेळेस कीर्तने येऊन गेले असतील आणि माणसं मोबाईललाही यूट्यूबला कीर्तनं चालत असतात, म्हणून माझा परिचय सांगत असतो ऐकण्यासारखा आहे बरं का. आम्ही आहोत थोरात बरं का साळेकर महाराज, आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आप स्वरात. हे मंडळी आहे स्वरात, तुम्ही पडू नका घोरात.
आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं भगवान शंकराच्या दरबारात. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हणसाल तोंडावर परात किंवा काढसाल गावानं वरात. पण नागेश्वराच्या कृपेनं होऊन जाई जोरात विठ्ठल. त्यातल्या त्यात त्या सयाजीरावांच्या आग्रहामुळं सगळ्या गावकऱ्यांच्या प्रेमाखातीर त्या उत्तम बाबांच्या या नियोजनामध्येही तुमची माझी ही पहिलीच झाली भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट, उघडतो माझ्या बुद्धीचं गेट. कारण की आताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावर येतो थेट विठ्ठल विठ्ठल. उत्कृष्ट असं नियोजन गावकऱ्यांनी केलं. भागवा भागवी नाही, काटकसर नाही. इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटत नाही मी नाझरेमध्ये आलो. पाऊल टाकल्याबरोबर असं वाटतं की मी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन गावकऱ्यांनी केलं. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं, तसं या गावकरी मंडळींनी एका मायेचे लेकरं एकत्रित येऊन हा नागेश्वराचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला. म्हणून गावकरी मंडळीला मी धन्यवाद देतोच. पण गावकरी मंडळींच्या निमंत्रणाचा मान राखून काही काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही गावकऱ्यांच्या तर्फे धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. नागेश्वराच्या दरबारातला ही सेवा म्हणून मी महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त घडून आलेला हा कार्यक्रम म्हणून मी अभंग निवडला. तुम्ही विश्वनाथ. आता बरं का, ज्यांचा अभंग तुकोबारायांचा ते म्हणतात विश्वनाथ, कीर्तन करणारे वैजनाथ, इथं उभे राहिलेले रघुनाथ, आणि तुम्ही सगळे वजनात विठ्ठल विठ्ठल. म्हणून अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. अभंग तुकोबारायांचा, पण हा अभंग वाटत असला तरी भाषा मात्र पत्राची बरं का. जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान शंकराला हे पाठवलेले पत्र आहे. अभंग वाटत असला तरी, पण ही भाषा मात्र पत्राची. आता मोबाईलचा जमाना आला, पत्र लिहितं तरी कोण? नाहीतर पूर्वी शाळेमध्ये सुद्धा हा विषय असायचा. ज्याला पत्र लिहायचं असतं त्याला आदरार्थी लिहावं लागतं, त्याला मायना म्हणतात. नंतर सुरू होतो त्याचं नाव मजकूर, आणि शेवटी ज्यानं पत्र पाठवलं त्याला स्वतःकडे नम्रता घ्यावी लागते. अगदी त्याप्रमाणेच ज्याला पत्र पाठवायचं असतं त्याच्या बाबतीत आदर व्यक्त करायचा असतो. राजमान्य राजर्श्री अमुक अमुक यांना हा पत्राचा मायना. नंतर सुरू होतो त्याचं नाव मजकूर, आणि शेवटी ज्यानं पत्र पाठवलं त्याला स्वतःकडे नम्रता घ्यावी लागते. अमुक अमुक बालकेचा साष्टांग नमस्कार दंडवत जे काय असेल ते. अगदी त्याप्रमाणे तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. हा पत्राचा मायना. महादेवा, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. या दिनाची, या रंकाची, अनाथाची एक प्रार्थना आहे देवा. मी तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे, पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की पुढे सुरू होतो त्याचं नाव मजकूर. कृपा कराल ते थोडे पाया पडेलो बराडी. माझ्यावर कृपा कराल्यापेक्षा बाळगतो मला माहिती आहे तुमच्याजवळ कशाचीच कमी नाही. मी थोडक्यात समाधान मानणार आहे. काय उणे तुम्हा पासी, मी तो अल्पची संतोषी. काय नाही देवा, ज्याच्या हाती मी पत्र पाठवतो त्याच्याजवळ तुम्ही माझ्याकरता प्रेमरूपी खाऊ पाठवावा. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. आपला तुकाराम महाराज, श्री क्षेत्र देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे. हा अभंग वाटत असता तरी जगद्गुरु तुकोबारांनी भगवान शंकराला पाठवलेलं हे पत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारांनी संबंध जीवनामध्ये फक्त 3 पत्र पाठवले. काशी विश्वनाथाला, गयेला आणि गंगेला. ह्या जावयाला पत्र पाठवणारे भरपूर आहेत, पण देवाला पत्र पाठवणारे साधू संत आहेत. पत्र का लिहावं लागलं, का पाठवावं लागल्याचं थोडक्यात कारण, ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या समोरून काही यात्रेकरू निघाले आणि आदेशी संताचा यात्रा तोपर्यंत करावी जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रिया ताकद आहे, म्हातारपण लांब राहिलं आणि आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत जरूर करावं. जवहे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये, तव तू आपले स्वहित पाही. तीर्थ यात्रे जाय चुकू नको, पण वेळेस सावध झालेलं चांगलं असतं. नाहीतर ते कसं घडतं बघा. निर्वाण देपे किमतैल दानम
चोरे गते वा किं सावधानम वयो गते किं वनिता विलास पयो गते किं खलु सेतुबंध प्रदीप्त भुवनेच्या कुपकर्णम निर्वाण दीपे किं तैलदानम. दिवा विजला, आता तेलाचं दान उपयोगाचं नाही. निर्वाण दीपे किं तैलदानम चोरे गते वा किं सावधानम. चोरटे चोरी करून पुढच्या वस्तीवर गेले आणि पुढे आरडाओरड सुरू झाल्यावर म्हातारा म्हणत, सावध राहा बरं का रे बाळांनो, पुढच्या वस्तीवर चोर आले. लेका म्हाताऱ्या तुझी तिजोरी फोडून गेली, आता काय फायदा. चोरे गते वा किं सावधानम वयो गते किं वनिता विलास. तरणा बांड होता त्यावेळेस अनेक मुलींच्या बापाचे टपाल यायचे, त्यावेळेस ब्रह्मचारी राहायचं म्हणत होता. आणि आता 65च झाल्यावर म्हणता आता बघा आता काय फायदा. वयो गते किं वनिता विलास पयो गते किं खलु सेतुबंध प्रोदीप्त भवनेच्या कुपकर्णम. धाड 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 घराला आग लागली. आणि मग बाप म्हणतो, बाहेर या बाळांनो बाहेर या. कशाला? टिकावा ना टिकाव. कशाला रे? अरे उगेच माझं केस पिकले नाही, कुठून पाणी आणून आपलं घर विजवावं, इथं अंगणात आड खोदून मग घर विजवू. हे म्हणणं जसं हास्यास्पद ठरतं तसं वेळेत सावध झालेलं चांगलं असतं. तसं तुकाराम महाराजांच्या समोरून यात्रेकरू निघाले. विचारलं तुकाराम महाराजांनी, कुठं चालला आपण? महाराज आम्ही तीर्थयात्रेला चाललो. अरे राजा, मलाही वाटतं तीर्थयात्रा करावी, पण मी बंधनात आहे, कारण पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थवर व्रत. पण तुम्ही पंढरपूरला चालला ना, तीर्थयात्रेला चालला ना, माझे 3 ठिकाणी 3 पत्र न्या. पहिलं पत्र लिहिलं गंगेला, भागीरथी महादोष निवारणे सकळ स्वामिनी तीर्थाची. हे पत्र लिहिलं गंगेला. दुसरं पत्र लिहिलं गयेला, पिंड पदावरी दिला पुली करी माझे झाले गयावर जन फिटले पितराची ऋण. हे पत्र लिहिलं गयेला. आणि आज जो सेविकरिता अभंग निवडला ते पत्र लिहिलं भगवान शंकराला, अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीनरंक मे अनाथ. विश्वशनाथ इति विश्वनाथ. विश्वाचा मालक त्याला म्हणतात विश्वनाथ. हे बघा, नाथ म्हणजे स्वामी किंवा नाथ म्हणजे मालक. म्हणून नाथ शब्द म्हणजे नाथ म्हणजे मालक. म्हणून नाथ शब्दामध्ये व्याकरण दृष्ट्या
का न अधिकथ त्याचा संधी झाला नाथ. कोणी म्हणाल न अधिकथ नथ होतं, नथ नाही नाथच होतं. म्हणून व्याकरण शास्त्राचा नियम आहे, दोन सजातीय स्वर एका पुढे एक आले असता त्याचा दीर्घ स्वर होतो, त्याला दीर्घादेश संदेश म्हणतात. म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे, म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ, म्हणून अ अधिक अ झाला आ. आणि तो आगगाडीचा न च्या समोर कान्हा रूपात येऊन झाला ना, आणि पुढचा थळ म्हणून शब्द झाला नाथ. नथ नाही नाथच होतो बरं का. म्हणून स्वतंत्र उच्चार स्वराचा आणि स्वराचं पाठीमागून साई घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. आणि सर्रास प्रत्येकाच्या नावात आहेत बरं का. अ आ ई उ हे स्वतंत्र, याला कशाचीच गरज नाही बरं का. अर्जुन महाराज तुमचं अस्वतंत्र आहे, तुम्हाला कशाची गरज नाही. अ आ ई हे स्वतंत्र आहे, स्वतंत्र उच्चार स्वराचा. स्वराचं पाठीमागून साई घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. सर्रास प्रत्येकाच्या नावात दोन आहेत. रघुनंदन महाराज तुमच्या र मध्ये दोन आहेत, र अधिक. शिवाजी महाराज तुमच्या श मध्ये दोन आहेत नाही का, श अधिक. साहेबराव महाराज तुमच्या स मध्ये स नाही का. प्रत्येकाचे नाव आता सांगितल्यावर कीर्तन संपून जाईल का. म्हणून स्वतंत्र उच्चार स्वराचा आणि स्वराचं पाठीमागून साई घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. सर्रास प्रत्येकाच्या नावात तर दोन आहेत, कुठं तीन कुठं चार आहेत. ज्ञानेश्वराचा ज्ञ चार मिळून झाला, द अधिक न अधिक य अधिक अ झाला ज्ञ, द न य अ. इतकी भानगड आहे ज्ञानेश्वराच्या ज्ञेमध्ये. आणि सर्रात तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या नावात तर दोन आहेत. क्षत्रियाचा क्ष तीन मिळून झाला, क अधिक श अधिक झाला क्ष. आणि सर्रात तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या नावामध्ये दोन तर आहेतच, आणि त्यातला जर स्वर काढला तर ते हलंत होतं, जसं सुस्वा गतम. का सुस्वा गत म मधल्या शेवटच्या म मधला स्वर काढला गेला म्हणून अलगद उच्चार आगतम स्वागतम सुस्वा गतम. आणि त्यात जर स्वर टाकला तर आगत म स्वागत म सुस्वागत म होईल नाही का. पण ते शेवटचं म लंगड झालं, सोपी भाषा, लंगडा पाय टेकत नसतो म्हणून अलगद उच्चार आगतम, शेवटचं म लंगड झालं, आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि स्वर टाकला तर आगत म स्वागत नाही. बघा या मुळात या व्याकरण शास्त्राची उत्पत्ती ही भगवान शंकरापासूनच झालेली. बघा ते माझे गुरुजी अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, त्यांचे गुरु भारतानंद स्वामीजी आम्हाला ते वेदांत साधनास्थळी अंबेजोगाईला संस्थान आहे तिथे लाडे वडगाव, तिथं आम्हाला ते व्याकरण शिकवत असताना सांगायची की पाणिनी नावाचे व्याकरणाचार्य आहेत, ज्यांनी लघुसिद्धांत कौमुदी नावाचा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला. ते विद्यार्थी अवस्थेत असताना बाकीचे विद्यार्थी त्यांना टिंगल टवाळी करायचे. काय येतं याले रे, निवळ ढदगड काय येतं असं म्हटल्याच्या नंतर पाणिनी यांनी तपश्चर्या केली. तपांती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरानं डमरू वाजवलं. डमरू वाजवल्याच्या नंतर बाकीचे म्हणले डमडम वाजलं, पण त्यातून 14 सूत्र निघले, तिथून व्याकरण शास्त्राची उत्पत्ती झाली. पण बाकीचे म्हणले डमडम वाजलं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. माणसं ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलनं अर्थ लावतात. हाच अभंग दुसऱ्या कीर्तनकारानं घेतला, तो त्याच्या बुद्धीच्या लेवलनं तसा अर्थ लावल. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. हे बघा आमचे मृदंगाचार्य अर्जुन महाराज गोड मृदंग वाजवतात, डीजे फेरे त्यांच्या मृदंगापुढे. पण त्यातले ज्यांना बोल माहिती आहेत त्यांनाच कळल ते काय वाजवतात. जसं आता त्यांनी वाजवलं धिन धिन्ना धिन धिन्ना नगिन धिन धिन्ना तिन तिन नगिन. आता हा बोल वाजवला, त्यातलं ज्यांना ज्ञान माहिती त्यांनाच कळलं त्यांनी काय वाजवलं. आणि ज्यांना नुसतं कानाला ऐकायला गोड लागलं ते म्हणतील महाराजांनी गुबू गुबू वाजवलं. बघा अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. जसे आमचे रघुनंदन महाराज, शिवाजी महाराज, आमचे खडसे महाराज नाही का, आमचे साहेबराव महाराज हे गायन करत असताना म्हणत असतात सारे गम पद निसा. पण ज्यांना त्यातलं काही ज्ञान नाही ते म्हणतात खाल्ली बसा तांदूळ निसा. हे बघा अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, ज्या त्याच्या बुद्धीच्या लेवलनं अर्थ लाव. हे बघा कीर्तन सुटलं की माणसं प्रत्येकाची सांगण्याची हातोटी वेगवेगळी असते. कीर्तन सुटल्यावर चर्चा ऐकायची महाराजाचं कीर्तन कसं झालं, प्रत्येक सांगतं वेगवेगळ्या हातोटीत. कीर्तन चांगलं झालं असतं हा मेन मुद्दा असतो, पण सांगण्याची हातोटी वेगवेगळी असते. एखादं म्हणतं कीर्तन छान झालं, दुसरं म्हणतं चांगलं झालं, तिसरं म्हणतं झकास झालं, चौथं म्हणतं कीर्तनाचा तुकडाच पडला. ही सांगण्याची भाषा असते. तसं अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तसं एकदा एका आंब्याच्या झाडाखाली 3 जण बसले, एक ब्राह्मण, एक भाजीपालाचा व्यापारी आणि एक पहिलवान. ब्राह्मण पुस्तक वाचत होते आणि तो भाजीपालाचा व्यापारी पहिलवान कलंडले होते. आणि झाडावर पक्षी कुजबूज करत होता.
आणि मग ब्राह्मण त्या दोघाला म्हणाले, अरे माणसासारखे माणसं तुम्ही झोपा काढता, सप्ताह चालला आपल्या गावात आणि खुशाल झोपा काढता. मी नाही. ब्राह्मण बाबा म्हणत होते. काय म्हणतात? अरे ते पाखरू देवाचं नाव घेतं म्हणतो. तर काय म्हणतं? प्रभू रामचंद्राचं नाव घेतं. काय म्हणतं? राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. त्या पाखराच्या कुजबूज करण्याचा ब्राह्मणांना असा अर्थ लावला. काय म्हणत होते? एकाच्या बापाला मिळ नाही, पण आपापलं डोकं चालवलं. ब्राह्मण म्हणत होते राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. आता भाजीपालाचा व्यापारी उठला. बाबा ते पाखरू तसं नाही म्हणत. मग आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, याचा हातगडा भाजीपाल्याचा. आता पहिलवान गप बसल का? पहिलवान म्हटला, पागल झाला का? डोके गाण ठेवले रे तुमचे. मग ते पाखरू तसं नाही म्हणत. मग दन बैठका कसरत, दन बैठका कसरत. ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलनं अर्थ लावले तसं माझ्या बुद्धीनं मी लावतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवान शंकरानं डमरू वाजवलं. डमरू वाजवल्याच्या नंतर बाकीची म्हणले डमडम वाजलं. पण त्या डमरू मधून 14 सूत्र निघले. ऐऊन रिलरिक ऐओंग ऐओच हैवरट लन यमंग ननम झबय गडदश जबगडदश कपचटतौ कप्पै सस्सरहल इति माहेश्वराणी सूत्रांनादी संज्ञार्थाने येशा म्हणत्या इतः. आणि त्यात पहिल्याच क्रमांकाचं सूत्र हलंत्यम उपदेशंत्यम हलिस्यात उपदेश आद्योच्चारणम सूत्रेश्व दृष्टांतरात नूरतनीम सर्वत्र. आणि त्या हलंत्यम नावाच्या सूत्रानं सुस्वागत म मधल्या शेवटच्या मचीच संज्ञा केली. आलं का अभंगावर? विठ्ठल विठ्ठल. आता व्याकरण सांगणार नाही, आता शिकरण सांगतो तुम्हाला बरं का. म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे, म्हणून न अधिक झाला न एक. म्हणून अथ हे बघा, सहज सोपी भाषा सांगतो तुम्हाला. अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ, न म्हणजे नाही. सहज माणसं म्हणतात सगळं झालं का पाटील? अहो सगळं झालं. सगळं झालं म्हणजे? अहो सगळं झालं. सगळं झालं म्हणजे? अरे अथ पासून इति पर्यंत हे जसं तसं अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ, आणि न म्हणजे नाही. ज्याचा प्रारंभच नाही त्याला म्हणतात नाथ, बर का. नाहीतर विचार करा, भगवान शंकर अजन्म तत्व आहे म्हणून त्यांना नाथ म्हणतात. म्हणून नाथ शब्दामध्ये 2 पद आहेत, न अधिक अथ, त्याचा संधी झाला नाथ. नाथ म्हणजे ज्याचा जन्म नाही, ज्याला मायबाप नाही. तर एखाद्या लहान मुलाला उठवा, उठ रे बाळ, सांग कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी. तुम्ही सांगा रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी. तुम्ही सांगा महादेवाचा जन्म. मोठा मोठा पंडित ग बसल. नाहीतर कीर्तन सुटल्यावर घरी जा आणि चष्मे लावून बघा, प्रत्येकाच्या भिंतीवरती व्यवस्था आहे. भिंतीवरी काल निर्णय असावे. 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत बघा कुठं महादेव जयंती सापडते का? अजन्म तत्व आहे महाराज भगवान शंकर. मायबापच नाहीत महादेवाला. घ्या आता, बाकीच्या नाहीत बरं का. रामाचे मायबाप दशरथ कौसल्या, कृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी, महादेवाचे मायबाप सांगा आता पुढच्या वर्षी. अजन्म तत्व आहे भगवान शंकर. आणि म्हणून तर ती गंमत झाली, ज्या वेळेस भगवान शंकरजीचा विवाह ठरला. कोणासोबतचा? सती सोबतचा. आणि मग नारदजीला वाटलं आपलं कुठं जुळत नाही, आणि मग ते महादेवासोबत ते सोबत हेल्पर असतं ना, ते नवरदेवासोबत काय म्हणतात त्याला इकडं, कुठं नवरदेवासोबत पुढं पुढं चालतं, कपडे सांभाळतं, डबल एकटं शेवया हंत, काय म्हणतात इकडे त्याला? कलवरा. कुठं कलवरा, कुठं वर दावा, कुठं सकवण्या, आणि तिकडे विदर्भात लांडगा. हे भाषा हे बघा, हे 4 नाव मला माहिती आहेत. 5वा असेल तेही मी आनंदानं स्वीकारतो. इकडे काय म्हणतात? कलवरा, बरोबर ना? तसं कलवरा का होईना तुम्हाला 8-8:30च्या दरम्यान कळाला. आणि मग ते महादेवजीला वाटतं आपलं कुठं जुळत नाही, आपल्या नारदजीला वाटलं कुठं जुळत नाही, आणि मग महादेवासोबत ते सोबत गेले कलवरा म्हणून. पण तिथं गेल्यावर त्या धर्मपंडितांना अडवलं. ठहरो दूल्हे राजा, हमारे यहाँ का रिवाज है, 3 पिढियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाली तर पप्पाच नाव माहिती कुठल्या. धर्मपंडित घाई करतो, जल्दी बोलो दूल्हे राजा, शादी का मुहूर्त बीता जा रहा है, आपके पिता का नाम क्या है? महादेवजी घामाघूम झाले, काय करावं. धर्मपंडित घाई करतो. आणि मग महादेवजी कुणाकडे गेले? नारदाकडे गेले. नारद, अजी मेरे पिता का नाम क्या है? अजी महादेव बड़ादेव सब देवन के बाबा, मैं आपके साथ तो बोली, चिंता की क्या बात? तो बताओ मेरे पिता का नाम. अजी बिरंची बोलो. अरे नारद क्या? अरे बिरंची की मेरा बाप है क्या रे?
अजी बाप करे कोई बाप नहीं होता, 2 मिनट से क्या होगा, शादी होनी जाने तो बाद में देखेंगे। आणि मग सांगितलं, देखो पंडित जी मेरे पिता का नाम बिरेंची है। धर्म पंडित जी बोले धन्यवाद, आपके पिता का नाम बिरेंची, आपके दादा का नाम बताइए। आजोबाचं नाव। परत नारद जीकडे महादेवजी गेले, कारण की धर्म पंडित घाई करत होते महादेवाला। जल्दी बोलो दुले राजा, आपके पिता का नाम बिरेंची, आपके दादा का नाम बताइए। महादेवाला वाटलं काय करावं घाई, जल्दी बोलो शादी का मुहूर्त बीता जा रहा है, 9 बजे शादी है और हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी। जल्दी बोलो, आपके पिता का नाम बिरेंची, दादा का नाम बताइए। महादेवाला वाटलं काय करावं। परत महादेवजी गेले कुणाकडे, नारदाकडे। नारद, अजी मेरे दादा का नाम क्या है? अजी महादेव बड़ा देव सब देवन की बाबा, मैं आपके साथ बोली चिंता की क्या बात, तो बताओ मेरे दादा का नाम। अजी विष्णु बोलो। अरे नारद क्या, अरे विष्णु के मेरा दादा है क्या रे? अजी दादा कर इसको दादा नहीं होता, 2 मिनट से क्या होगा, शादी होने जाने तो बाद में देखेंगे। आणि मग सांगितलं, देखो पंडित जी मेरे पिता का नाम बिरेंची, मेरे दादा का नाम विष्णु है। धर्म पंडित जी बोले धन्यवाद, आपके पिता का नाम बिरेंची, दादा का नाम विष्णु, आप दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी। आता किती अवघड झालं। महादेवजी घामाघूम झाले, धर्म पंडित घाई करतो, जल्दी बोलो दुले राजा 8:30 बज गए और हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी, जल्दी बोलो। तर महादेवाला वाटलं काय करावं, धर्म पंडित घाई करतो। परत गेली नारदाकडे, नारद अजी मेरे दादा के पिता का नाम क्या है? आणि मग नारदानं तिकडे जेजुरी गडावर नेलं महादेवाला आणि कानात सांगितलं, वेटिंगला फक्त माझ्याकडे 2च नाव होते, आता तुम्ही बघून घ्या। आता किती अवघड झालं। आणि धर्म पंडित घाई करतो, महादेवाला म्हणतात, जल्दी बोलो दुले राजा शादी का मुहूर्त बीता जा रहा है, आपके पिता का नाम बिरेंची, दादा का नाम विष्णु, दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी। महादेवजी घामाघूम झाले, रागानं लाल झालेले विजय सारखेच कडाळले कुणावर, धर्म पंडितावर। देखो पंडित जी मेरे पिता का नाम बिरेंची, दादा का नाम विष्णु और दोनों का बाप मैं हूं, शादी करने तो करो लेकिन मुझे हैरान मत करो, मैं मेरे घर चला जाता हूं। असं अजन्म तत्व भगवान शंकर आहे, म्हणजे ज्याला मायबापही नाहीत आणि ज्याचा जन्मही संभवत नाही त्याला म्हणतात नाथ। न अधिक अर्थ त्याचा संधी झाला नाथ। नाथ म्हणजे स्वामी किंवा नाथ म्हणजे मालक, आणि ते अजन्म तत्व म्हणजे भगवान शंकर आहे। म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात, महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे। आता एका शब्दाचा विचार करा, दीन कुणाला म्हणतात? जो इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणतात दीन। इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायण। हा इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे। इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, हे आम्ही केलो नारायणे। इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे। जो इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणतात दीन। आता तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन होते का? आणि असते तर तो प्रकार घडला नसता। एकाच मिनिटात सांगतो। ज्यावेळेस तुकाराम महाराजचे मेहुणे त्यांच्या घरी आले, मेहुणा कळला ना तुम्हाला, बायकोचा भाऊ, बायकोचा भाऊ लोण्यापेक्षा मऊ आणि आपला भाऊ दगडापेक्षा कठीण, कळाला मेहुणा तुम्हाला? 8:30ला का होईना मेहुणा कळाला नाही का? आणि मग ते जिजाबाईचे भाऊ आले, म्हणजे तुकाराम महाराजचे मेहुणे घरी आले। जिजाबाईने आनंदाच्या भरात स्वयंपाक केला
आणि दोघाला 2 ताटं वाढले, पण बिचारी आनंदाच्या भरात विसरली, भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. आणि स्वयंपाक तर केला, 2 ताटं वाढले, पण झालं काय? जिजाबाईच्या भावानं 1-2 घास खाल्ले, कोणती चव लागत नाही, ताट पुढं सारलं आणि तुकाराम महाराज वाटेच तोंडाला लावू लागले. जिजाबाई वाटते, या ज्याच्या करता स्वयंपाक केला तो माझा दादा जेवत नाही, आणि महाराजानं पातेल्याला सपाटा लावला. माझा दादा जेवला नाही, माझा दादा जेवला नाही, माझा दादा जेवला नाही. आणि स्वयंपाक घरात गेलीन, पदार्थ चाखून बघितले तर भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. अर्जुन महाराज, तुम्ही म्हणसाल एवढं बारकाने सांगता कसं? मी तिथंच बसतो होतो म्हणून सगळ्या भानगडी मला माहिती आहेत. भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. बरोबर आहे, म्हणूनच माझा दादा जेवला नाही, म्हणूनच माझा दादा जेवला नाही. आणि मग आता तुकाराम महाराजावर जिजाबाई रागवल्या. काय रागवायचं कारण आहे का? विनाकारण रागवल्या. तुकाराम महाराज भजन करत बसले होते, जिजाबाई ताड 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 गेल्या, बांगड्या माग सारल्या, पदर खवला आणि तुकाराम महाराजावर विजयी सारख्या कडाळल्या. डोकं बिका घाण ठेवलं का महाराज तुमचं? तुकाराम महाराज डोकं आहे म्हणले मला. माझा दादा जेवला नाही, त्याचं काय तोंड दाबलं का म्हणले मी. भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. स्वयंपाक कोणी केला? स्वयंपाक जरी मी केला असेल, मग माझ्यावर रागवायचं काय कारण आहे? घरच्या माणसाचं कर्तव्य नाही का? काय याच्यात मीठ नाही, त्यात तिखट नाही, त्यात साखर नाही सांगायचं? अगं पण ते कर्तव्य संभवतं केव्हा? मला त्यातली काही चव कळेल तेव्हा ना. काय खातो आम्ही कसया सांगते, काय खातो आम्ही कसया सांगते, काय खातो आम्ही कसया सांगावे, काय खातो आम्ही कसया सांगावे. कैसे लागते नेनो आम्ही, कैसे लागते नेनो मुखी, काय खातो आम्ही कसया सांगते, काय खातो आम्ही कसया सांगते. काय खातो आम्ही कसया सांगते, काय खातो आम्ही कसया सांगते. काय खातो आम्ही कसया सांगाते, कैसे लागते नेन मुखे. म्हणजे तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन नव्हते, उलट इंद्रियाच्या अधीन होते. म्हणून दीन शब्दाचा उलट अर्थ होतो धनी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. काम क्रोध बंदी खाणे, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणून धनी असताना स्वतःला दीन म्हणतात. पुढचा शब्द आहे रंक. रंक हा रावाच्या विरुद्ध आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, पण इथं रंक म्हणतात. पुढचा शब्द आहे दीन रंकमी अनाथ. आता अनाथ आपण कुणाला म्हणतो? व्यवहारिक दृष्ट्या आपण कुणाला अनाथ म्हणतो? ज्या लेकराला मायबाप नाहीत. माणसं काय म्हणतात? ते लेकरू अनाथ आहे. पण तो इथं अर्थ अभंगात लागत नाही. म्हणूनच मी मगाचं व्याकरण सांगितलं, काय टाइमपास म्हणून सांगितलं नाही. नाथ शब्दाचा मी अर्थ का सांगितला? नाथ म्हणजे ज्याचा जन्म नाही, ज्याला मायबाप नाही असं अजन्म तत्व म्हणजे भगवान शंकर, त्याला नाथ म्हणतात. आणि अनाथ कुणाला म्हणतात? 2 नकार बरोबर 1 होकार, अधिक न अधिक अथ झाला अनाथ शब्दाचा अर्थ. अनाथ म्हणजे ज्याचा जन्मही संभवतो आणि ज्याला मायबापही संभवतात त्याला अनाथ म्हणतात. आता जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा जर जन्म संभवला असता
तर तेच तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. अरे मग राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दिन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. असं का? ही तुकाराम महाराजांची महादेवाच्या समोरची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं म्हणावं. हे बघा, पंगत मिष्टान्नाची असावी. श्रीखंड आहे, बासुंदे हे लाडू आहे, गुलाबजाम आहे. आणि पंक्तीचा मालक नम्रतेने म्हणतो, सावकाश जेवा. अर्जुन महाराज सावकाश जेवा, रघुनंदन महाराज सावकाश जेवा, शिवाजी बाबा, साहेबराव बाबा सावकाश जेवा, सावकाश जेवा. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता चटणी भाकरी होती का हो? मी जर त्या पंक्तीला असतो तर म्हणला असतो, पाटील ही चटणी भाकरी 3 टाइम चालू द्या. श्रीखंड आहे, बासुंदी, लाडू आहे, गुलाबजाम आहे. आणि पंक्तीचा मालक नम्रतेने म्हणतो, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. ही त्या मालकाची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं म्हणावं. नाहीतर एका बहादरानं चटणी भाकरीची पंगत दिली बरं का भोसले पाटील. चटणी भाकरीची पंगत दिली. वैशाख चैत्र वैशाख दुपारा 2 वाजता पंक्ती बसवल्या. बाजरीच्या भाकरी करपलेल्या, ठेचा त्याला तेल नाही, मीठ नाही, प्यायला पाणी नाही. दुपारा 2 वाजता उन्हात पंक्ती बसवल्यावर मंडपही नाही, त्याच्या डोक्यावर टोपी आणि डोक्याला केसही नाही. 8 पटवर गाडी गेली त्याची. तून मी म्हणत सू 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 करत आणि नेमकं पंक्तीवाला पंक्तीनं फिरू लागलं, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता तुम्हीच इमानदारीने सांगा, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का हो? पण हे बहादर फिरू लागला, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता नको का त्याच गावातले गरम डोक्याचं पहिल्याच पंक्तीला जेवायला बसू? पाहुण्याला मागं दाबायचं आणि ते बसायचं. आणि मग ते नेहमीच्या सवयीनं ते जेवायला बसलं गरम डोक्याचं. दुपारा 2 वाजता पंक्ती बसवल्या. ऊन मी म्हणतो, वर मंडप नाही, डोक्यावर टोपी नाही, डोक्याला केसही नाही. बाजरीच्या भाकरी करपल्या, ठेचा तिखट लागलं, सू 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 करतं. हे नेमकं पंक्तीवाला तिथं आलं. याला म्हणतात जखमीवर मीठ चोळणे. आलं तिथं, ते बिचारा जेवत होतं, तिखट लागलं, तहान लागली आणि आलं. त्याला म्हणलं, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता ते रागानं लाल झालेलं विजयसारखंच कडाळलं, ताडकन उठलं. तुझ्या बापानं अशी पंगत घातली होती का? तुला माणसाचं मारायचे तर एंडो सल्फानच्या बाटल्या पाजायच्या? लेका बैमाना, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो दिमाखानं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता काही माणसं म्हणतील, महाराज तुम्ही एवढे चौताळू चौताळू का बोलता? हे बघा, भांडणासारखे वाटले पाहिजेत का नाही? भांडणं ढिली असतात का माता मावल्या? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजेत? मिळमिळ आवाजावाल्याला नाही मिळ जुळत. शिवचरित्र सांगणारा महाराज असा पहाडी आवाजावाला पाहिजेत. शिवाजी महाराज चरित्र कसं सांगितलं पाहिजेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तलवार कहाळली. बस झालं, आपल्या कामापुरतं झालं नाही का? या आवाजात चांगलं वाटतं नाही का? आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, अरे इथे काय कांदा कापायचा का? तसं ज्या त्या भाषेत चांगलं वाटतं. तसं भांडणासारखे वाटले पाहिजेत का नाही? तुझ्या बापानं अशी पंगत घातली होती का? याला भांडणं म्हणतात. तुला माणसंच मारायचे तर एंडो सल्फानच्या बाटल्या पाजायच्या? लेका बैमाना, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो गरीबाची चटणी भाकरी गोड करा. पण चटणी भाकरीचीच पंगत असावी आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं, याचं नाव नम्रता नाही, याचं नाव डबल उद्धटता आहे. पंगत मिष्टान्नाची असावी आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं, याचं नाव नम्रता आहे. तसं नसावं तसं म्हणावं. तसं तुकाराम महाराज स्वतः राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दिन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. ही तुकाराम महाराजाच्या देवाच्या समोरची नम्रता आहे. ते बघा, आत्ताचा काळ दादागिरीचा नाही. आताच्या काळात गोड बोलून जितकी कामं होतील तितके दादागिरीने होत नाहीत. म्हणून हत्ती होऊन लाकूड फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाण्यात मजा आहे नाही का? आताच्या काळात कुणीच भाव खाऊ नये. म्हणून मी नेहमी सांगत असतो विनोदानं, अच्छी वक्त में जो बडा भाव खाते है ओ कोरोना के टाइम वडा पाव खाते है नाही का? नंतर भाव खाऊ नये महाराज. नम्रता जरूर असावी, पण अति नम्रता नसावी, हे पण लक्षात घ्या बरं का. कारण अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला, अति कारते कोणते नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. नम्रता जरूर असावी, नाहीतर थोडस चिंतन करा. 50 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, गडगंज गावातला श्रीमंताचा व्यक्ती आणि त्या घरातले 4ही भाऊ जर नम्र असतील तर गाव त्यांना सुखासुखी खाऊ देत नाही, विनाकारण त्यांच्यासोबत भांडणं करतील. मग त्या 4 भावामधले
दोन भाऊ हे जयहरी करणारे पाहिजेत आणि त्यातले दोन भाऊ क्वालार धरून थोबाड फोडणारे पाहिजेत, तेव्हा जेजुरीत टिकतात नाही का. हे जर पटत नसेल तर तुम्हाला दुसरं सांगतो. हे बघा, ज्यांचे झाले असतील त्यांना कळल, म्हणजे दोन्ही समजून घ्या, लग्नही जेवणही. हे बघा, पती पत्नी बरं का, अर्जुन महाराज, पती पत्नी जर दोघेही रागीट असतील ना तर दोघेही कोऱ्याजनच्या बाटल्या घेऊन आपापला कार्यक्रम उरकून टाकतील. मग पती पत्नी मधलं एक कोऱ्याजनची बाटली घेणारा असावं आणि त्यातलं एक हिसकावून घेणारा असावं, त्यावेळेस पती पत्नी मरेपर्यंत जगतील. नाहीतर थोडंसं चिंतन करा. आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार. एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदुका आहेत म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदन सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या जर बंदुका खांद्यावरच्या खाली आल्या तर आपलं चंदन हे मिटलंच म्हणून समजा. म्हणून मऊ मेना होणे पण कठीण वज्रासे भेदवायचे, दोन्हीची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर अख्खं रामायण तुम्ही पळताळून बघा, दोघांची गरज आहे. रामाची गरज आहे, लक्ष्मणाची गरज आहे, भरताची गरज आहे, शत्रुघ्नाची गरज आहे. माझा विषयच राम उगा थोडासा पॉईंट सांगतो. नाहीतर काही माणसानं चालू कीर्तनात एकानं प्रश्न विचारला, महाराज तुम्ही रामायण करता? म्हणलं बा गुरुवारी ढोक महाराजच्या आज्ञेनं करतो रामायण. मग सांगा महाराज, काय राम किती वाजता वनवासाला गेला होता? या आता हे कोणत्या ग्रंथात आलं म्हटलं? म्हणलं येत नाही आपल्याला. सोपं गणित म्हणले महाराज, राम 9:15 वनवासाला गेला होता. किती? 9:15. म्हणलं कोणत्या ग्रंथात आलं? ग्रंथ काय करायचा, फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हटला, उलट 9:15 जमलं म्हणलं. आता विठ्ठल विठ्ठल. तर थोडस चिंतन करा महाराज. त्या काळी 2 क्षेत्रात गाजलेल्या 2 व्यक्ती, शूरत्वाच्या क्षेत्रात गाजलेले परशुराम आणि विद्वत्तेच्या क्षेत्रात गाजलेले महाराजा जनक. जनकाच्या समोर अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते प्रवचनाला असायचे. एक दिवस सहज काही साधूंनी विचारलं जनकजीला, महाराज माया किसे कहते? जनकजीने सांगितलं 1 घंटा बाद पता चलेगा. आणि 1 घंट्यानंतर जनकाच्या मिथिला नगरीला धाड 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 आग लागली. सेवक आले, साधू आले. महाराज महाराज आपका महल जल रहा है महाराज. जनकजी जाग्यावर थांबले. जनकजीने सांगितलं, मिथिलायाम प्रदीप्तायाम मेन दह्यते किंचित. कदाचित मिथिला नगरीला आग लागली असेल, त्यात माझं काही जळत नाही. जे जळत आहे ते माझं नाही आणि जे माझं आहे ते कधी जळणारच नाही. पण लंगोट्यावाले साधू उठून पळत आले आणि विचारलं, महाराज पळत गेले परत आले, महाराज अजी आपका महल जल रहा था. जनक जी बोले, अरे महल तो मेरा जल रहा था महात्मा जी, लेकिन आप किस लिए दौड़ रहे थे? बोले महाराज आपके महल में हमारी लंगूटी थी, अजी इसी का नाम तो माया है. मेरा महल जल रहा है, मैं एक जगह पर बैठा हूं और आप साधु होकर खाली लंगोटी के लिए दौड़ रहे. असा विद्वान राजा जनक आणि शूर परशुराम. पण या दोघांसमोर टक्कर देणारा एकच वीर अयोध्येत, त्याचं नाव आहे लक्ष्मण. बहुत धनुष्य तोड़े उललकारी, इतने कमटे तो हमने बचपन में कई बार तोड़ डाले महाराज. अरे राजा के बालक, जरा मुंह संभाल कर बात कर. कमठा बोलता है का? धनुष्य कोई सामान्य चीज है? नाही. तुम्हीच कबूल करता धनुष्य सामान्य नाही, मग त्याला तोडणाराही सामान्य असावा असं का तुम्हाला वाटत नाही? कशाला माझ्यासोबत विनाकारणचा वाद घालता? मग तर परशुरामानं परशु घेऊनच धावावं. त्यावेळेस प्रभु रामचंद्र, जानो तो मेरा छोटा भाई उसके मुंह में दूध भरा है. अरे दूध नहीं राघव, जहर भरा है. तू इतना सीधा साधा, तो ये टेढ़े स्वभावाला भाई साथ क्यों रखता है? आणि मग लक्ष्मणजी म्हणले विश्वामित्राला, बाबा तुम्ही माझ्या भावास चांगल्या माणसासोबत मुलाखत करून दिली नाही. ते बघा पांढऱ्या दाढीवाला किती माझ्या दादाला बोलतं आणि माझा दादा गटगट ऐकून घेतो. तिथं मी पाहिजेत होतो बाबा मग सांगितलं असतं. मग विश्वामित्र बाबाला वाटलं हे लक्ष्मणाशिवाय काम होऊ शकत नाही. आणि मग लक्ष्मणाला सांगितलं विश्वामित्र बाबानं, काना जाव लखन. आणि मग आगीमध्ये रॉकेल ओतल्यासारखे पहिले शब्द लक्ष्मणाचे. ठीक कह रे परशुराम महाराज, मेरा राम भैया सीधे साधे स्वभाव वाला है. मेरी भाई की और मेरी प्रकृति मिलती जुलती नहीं है, लेकिन आपकी और मेरी प्रकृति मिलती जुलती है. क्योंकि आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा, तो क्या आपके साथ रहूं? अरे बच्चा मारा जाएगा,
आपली माँ की गोद खाली करणे वाला आहे असं म्हणून परशुरामानं परशु घेऊन धावावं. त्यावेळेस लक्ष्मणानं म्हणावं, बाबा तुम्ही किती वेळा माझ्या अंगावर परशु घेऊन धावून आलात तरी मी तुमच्याशी युद्ध करत नाही आणि तुम्हाला घाबरतही नहीं, क्योंकि हमारा एक नियम है बाबा. क्या? जिनके गला में जनवा और भाल पे चंदन, उनका रक्षण करने के लिए क्षत्रियों के संतान होते, आक्रमण के लिए नहीं. और आपको ऐसा लग रहा है बच्चा डर के मारे ऐसी बात कराए तो महाराज अभी भी समय नहीं गया. एक काम करो. क्या? जनवा निकाल कर फेंक दो, तिलक मिटा दो, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा कि सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. असं रागावण्याचं काम लक्ष्मणानं करावं तर शांत करण्याचं काम रामानं करावं. ज्यानं तो मेरा असा जोड्या सापडतील रामायणात. कंबडात लाद घालावी मंथरेच्या शत्रुघ्नानं, पण कंबर धरून बाजूला न्यावं भरतानं. नाही का विचार करण्यासारखं म्हणून बरं का, म्हणून मऊ मेनाहुनी पण कठीण वज्रासे वेदवेसे. तर तुकाराम महाराज म्हणतात, महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. या दिनाची, या रंकाची, अनाथाची एक प्रार्थना देवा. मी तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे, पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की अभंगाचं दुसरं चरण. जय श्री राम. जय श्री राम. आता पत्राचा महिना संपला. आता मजकूर सुरू झाला. कृपा कराल ते थोडे पाया पडिलो बराडी. कृपेचीच का अपेक्षा करता तुकोबाराय. याचं कारण कृपेमध्ये जी ताकद आहे ना ती कृपा करणाऱ्या सुद्धा नाही. म्हणून शक्ती में क्या मस्ती ही बातें पहलवान को पूछो और भक्ती में क्या शक्ती ही बातें संतन को पूछो. नाहीतर ते पाव बटर खाऊन पेपर वाचून सांगतं लय ताकद, दिल्लीच्या सतपान पहिलवानात लय ताकद. तुझी त्याच्याकडे झाली होती का? अरे ते कोल्हापूरच्या युवराज पाटलाला शोभत होतं, त्याची त्याची झाली होती. हे चहा पिऊन म्हणतं लय ताकद, दिल्लीच्या सतपान पहिलवानात लय ताकद. म्हणून शक्ती में क्या मस्ती ही बातें पहलवान को पूछो और भक्ती में क्या शक्ती ही बातें संतन को पूछो. नाही का, बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. नंद नंदन लाल कन्हैया लाल जी नंद बाबा के अंगन में नंगे पाव घूम रहे थे तो जसोदा मुड़मुड़ कर देख रही थी. कभी छाछ गिराती तो कभी मटका फोड़ डालती,
तो कान्हा गुस्से में आकर बोलता था, माँ मैं आपका बेटा कहीं भागने वाला नहीं, क्यों देखती हो मेरे तरफ? तो भी जसोदा नहीं मानती। जसोदा आंगन में आई, कान्हा को अपने गोद में बिठाया और बोली, लाला अजी गर्गाचार्य जी ने बताया था कि जशोदा तू भाग्यशाली है, क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बनकर आया है। इसलिए लाला मैं भाग्यशाली, लेकिन तू दुर्भाग्यशाली। मां मैं का दुर्भाग्यशाली? क्योंकि बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं मालूम। मां मेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इसलिए मुझे क्या करना पड़ेगा? इसलिए लाला तुझे सिर्फ जसोदा बनना पड़ेगा। तब पता चला कि कृष्ण का कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिळतो। बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा, भक्तीची मस्ती साधू संताला विचारा, तशी कृपेची ताकद ज्याच्यावर झाली त्याला विचारा। म्हणून रामायणातच एक पात्र आहे, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे। झालं काय? ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान एकाच उडीत लंकेत जातात आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत जातात। एवढी मोठी कृपा आहे बरं का। आणखी सांगू का? ज्या हनुमंतरायावर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत आणि ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचं फक्त अयोध्येमध्येच मंदिर आहे। नाहीतर पूर्वी आम्हाला म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर, आता बनाएंगे मंदिर नाही, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, असम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, असम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर। सर्वन में है नया मन्ना तुम करके रहेंगे, हमने ना मन में ठाना लेंगे, हम तेरे है दीवाने किनारे राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया। हो नस नस में जो खून बहे है, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का। नस नस में जो खून बहे है, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का। अब राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर। म्हणून खऱ्या अर्थानं आज प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये इतकं गोड मंदिर झालं म्हणून तुम्ही आम्ही आपण भाग्यवान आहोत, आपल्या डोळ्यासमोर आपल्याला ते बघायला भेटत आहे। म्हणून कृपा किती हनुमान बर का देवाची। मी सांगून गेलो की ज्या देवानं कृपा केली हनुमंतरायावर त्यांचे गावोगावी मंदिर आहेत, पण ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचं फक्त अयोध्येमध्येच आहे। एवढी मोठी कृपा आहे बघा। म्हणून भगवान शंकरजी कृपा करतात का, आणि केली असेल तर कोणाकोणावर इथून पुढे एखादं कीर्तन होईल। म्हणून भगवान शंकर कृपा करतात का? एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा। एक चोरट चोरी करण्याच्या उद्देशानं अरण्यात गेलं बरं का, आणि तिथं ते महादेवाचं मंदिर असंच होतं आणि 5 किलो वजनाची पितळी घंटा होती।
त्याला वाटलं मी एवढी जेजुरीच्या बाजारात विकली तर माझा उन्हाळा सुखात जातो, पण त्याचा हातच पुरेना. हात का पुरेना? ते बुटकं होतं. ते महादेवाच्या पिंडीवर उभं राहिलं. महादेवाच्या आनंदाला पारावर नाही. आत्तापर्यंत मी बरेच भक्त बघितले नाही का, कोणी लांबून शलूक ठोकतं, कोणी बेलाचं पान फेकतं, कोणी पेढा फेकतं, पण हा भक्त अख्खाच अर्पण झाला. पण ते बैमान घंटा काढण्याच्या उद्देशानं गेलं. त्याच्यावरही महादेवानं कृपा केली. मी नाही म्हणत, तुकाराम महाराज म्हणतात, चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजने धाये देव. एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा. एक स्वर्चशा नावाची स्वर्गामध्ये देवांगना होती. ती ब्रह्मसभेमध्ये नाचण्याचं काम करायची. नाचता नाचता तिचा ताल चुकला. ताल का चुकला? ती पिऊन आली होती म्हणतात. ही बिमारी वरबी बर का. आणि मग ब्रह्मदेवानं शाप दिला, तोपर्यंत फिरत राहशील आणि कैकेयीच्या हातातला प्रसाद अंजनामाईच्या हातात टाकशील, त्यावेळेस तुझा उद्धार होईल. आणि ते प्रमाण सगळ्यांनाच पाठ येत नाही का. पिंडघारीने झडपिला अंजन तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. बर का. म्हणून एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा. एक कांचीपूर नगरामध्ये सोमदत्ती नावाचा राजा होता. त्याला 500 राण्या होत्या. त्यातल्या 498 जारकर्म करणाऱ्या. राजा मरण पावला. राणी 2 राणी पतिव्रता होत्या. राजा मरण पावला, राणी मरण पावल्या. मरुनिया देह हरणाचा पावला, कुरंगिनी झाल्या पतिव्रता. त्या 2 राणी हरणी झाल्या आणि तो राजा हरण. आता इकडे इंद्राच्या दरबारामध्ये भूतसेन नावाचा नोकर होता. तो काम करण्यात चुकला आणि मग इंद्रदेवानं त्याला शाप दिला, जा तू भिल्लावून पडशील. तोच झाला चंड भिल्ल. चंड भिल्ल झाला आणि मग त्याला ते काहीतरी शिकार सापडेल या उद्देशानं दाट पाल्याच्या झाडावर बसलं आणि पानं तोडू 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 खाली टाकू लागला. का? शिकार सापडेल या उद्देशानं. पण योगायोग शिकार न मिळाल्यामुळे त्याला उपवास घडला. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. ज्या झाडावर बसलं ते झाड होतं बेलाचं आणि तिथं पानं तोडू 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 खाली टाकू लागलं. तिथं भूमिगत महादेवाचं शिवलिंग होतं. लाखाच्या वर बेलाचे पानं गेले. याच्या आनंद, महादेवाच्या आनंदाला पारावर नाही. बाप रे, आतापर्यंत बरेच भक्त बघितले दाबून साबुदानाच्या खिचड्यान रताळ खाणारे, पण हा भक्त दिवसभर यानं काहीच खाल्लं नाही. पण हे कशाच्या उद्देशानं गेलं होतं? शिकार सापडेल या उद्देशानं. महादेवाला इतका आनंद आला, यमा जा, काय त्याला पाहिजे ते द्या. यम आला, जय हरी. तुम्ही कोण? मी यम. यम. मग लागला कामचा नियम. तुमचा नियम नाही लागला, मला महादेवानं पाठवलं. काय इच्छा आहे तुमची? काय नाही, मला पशु पक्षाची भाषा कळावी. यम तथास्त म्हणून यम निघून गेला. यम निघून गेल्याच्या नंतर आता याला पशु पक्षाची भाषा कळत होती आणि नेमका तो सोमदत्ती नावाचा राजा हरणाच्या रूपात असणारा जाळ्यात अडकला आणि त्याला भाषा कळू लागली. त्या 2 राणी हरणी होत्या, एक गर्भीण होती, तर एकीचे पाडसं घरी होते. ती म्हटली, भिल्ल दादा, आमच्या पतीला शेवटचं पाणी तरी पिऊ दे. आणि तो जर पळून गेला तर? अरे तुला महादेवाची शपथ टाकते. पाणी पेलं त्यानं आणि परत जाळ्यात अडकवलं. जाळ्यात अडकवल्याच्या नंतर त्या 2 राणी डोळ्याला धारा लागल्या. ती म्हणली, का ग, मी पाळसांना दूध पाजून येते आणि तू इथं सती पतिव्रता जा मालकासोबत. आता त्या भिल्लाला भाषा कळत होती. तो म्हणला, एकीलाही जाऊ देणार नाही. अरे भिल्ल दादा, तुझ्या पाया पडते, माझ्या पाळसांना दूध पाजून येऊ दे. नाही जाऊ देणार. अरे तुला असं वाटत असेल, अरे तुला महादेवाची शपथ टाकते, पण मी वापस येते. आणि तू नाही आली तर? महादेवाची शपथ. आणि ती एक हरणी थांबली तिथं गर्भीण आणि जिचे 2 पाडसं होते ती गेली. पाडसांना दूध पाजू लागली. डोळ्याला धारा लागल्या हरणीच्या आणि दुधाच्या धारानं ते पाडसं दूध पित होते. ते पाडसं म्हणले, कारडती गाई बाळांनो, आज शेवटचं दूध काय प्यायचं ते पिऊन घ्या. म्हणजे तुमचे बाबा तिकडे भिल्लाच्या जाळ्यात अडकले, त्यांची कत्तल होणार, आमची होणार. आज दूध काय प्यायचं ते मनसोक्त पिऊन घ्या. आई, मग आमच्या दुधाची काळजी कोण करल? तुमच्या दुधाची काळजी? अरे भगवान शंकर तुमच्या दुधाची काळजी करदल. पाडसई रडायला लागले, डोळ्याला धारा लागल्या त्या हरणीच्या. बाळांनो येऊ नका आई, आम्ही तुझ्यासोबत येणार आई. अरे येऊ नका बाळांनो, तो भिल्ल तुमची कत्तल करल, येऊ नका. जगात आई इतकं प्रेम कोणीच करत नाही दादा हो. म्हणून विचार करा,
उंदीर मेला तरी धान्याचा दाना घरात नसू द्या, पण पाठवून हात फिरवणारे मायबाप असू द्या, त्याच्या इतकं जगात कोणी श्रीमंत नाही. आणि किती वैभव तुमच्या घरात असू द्या, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पण आई इतकं जगात कोणी प्रेम करत नाही. म्हणून पतिव्रते सीता, शास्त्रामध्ये गीतान प्रेमामध्ये माता. म्हणून उंदीर मेला तरी धान्याचा दाना घरात नसू द्या, अरे पण पाठवून हात फिरवणारे मायबाप असू द्या, त्याच्या इतका जगात कोणी श्रीमंत नाही दादा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, डोळे मिटून प्रेम करते ना दादा, तिला कदाचित प्रियसी म्हणता येईल. डोळे वटारून पण प्रेमच करते ना, तिला कदाचित बायको म्हणता येईल. पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना, तिला फक्त आईच म्हणता येईल. सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती ही दुआ. नाहीतर तुमचे काहीचे अनुभव असतील, ज्यावेळेस बाळणपणाची वेळ असते माता माऊलींची, ती माऊली गडबडा लोळू लागली, लेकरू पोटामध्ये आडवं आलं आणि ते डॉक्टर म्हणतात त्या घरमालकाला, सांगा पाटील काय करू, एकतर तुमची मंडळी जगेल, नाहीतर तुमचं लेकरू जगेल, सांगा काय करू, वेळ कमी आहे. त्यावेळेस तो पाटील म्हणतो, डॉक्टर साहेब एक काम करा, लेकरू मेल तर मरू द्या, पण माझी मंडळी वाचवा. त्याच वेळेस तो डॉक्टर घाई गडबडीनं त्या माऊलीकडे येतो, मावशी मी कुणीकडून डॉक्टर झालो मलाही माहिती नाही, परिस्थिती मोठी बिकट अवघड आहे, लेकरू आडवं आलंय, आता तुम्हाला जर जगाव वाटत असेल माऊली, तर तुमच्या लेकाचे पोटातले तुकडे तुकडे करून बाहेर काढावे लागतात. आणि तुमचं लेकरू वाचवायचं असेल ना, तर तुम्हाला मरावं लागतं, सांगा काय करू, वेळ कमी आहे. त्यावेळेस तिच्या डोळ्याला धारा लागतात. तुळशीची माळ डॉक्टरला दाखवते, डॉक्टर साहेब आमच्या घराण्यातली अशी परंपरा आहे, लेकरू झालं की 5वीच्या दिवशी त्याला माळ घालतात. ही माझी माळ माझ्या आजीनं घातली, माझ्या आजीची शपथ घेते आणि माझ्या तुळशीच्या माळाची शपथ घेते. डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल, पण माझ्या कुळाचा दिवा वाचवा, याला आई म्हणतात. म्हणून समजून घ्या आईला, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. अरे ती हरणी जरी असली, त्या पाडसांची आई होती. पाडसांना म्हटली, बाळांनो हा दूध काय प्यायचं ते पिऊन घ्या, तुमचे बाबा तिकडे भिल्लाच्या जाळात अडकले, त्यांची कत्तल होणार, मरणार का ते. आई आम्ही येतो. अरे येऊ नका बाळांनो, आई आम्ही येतो. ही हरणी पुढं पाडस मागं आले. आता तिथं गेल्यावर 5 झाले हरण, एक जाळ्यात अडकलेलं हरण, ते 2 आलेले सोबतचे पाडस आणि 2 हरणी. 2 हरणी 2 पाडसन जाळ्यात, असे 5 हरणाचा त्या भिल्लासोबत संवाद चालतो. त्याला भाषा कळत होती. ते जाळ्यातलं हरण म्हणतं, अरे भिल्ल दादा, अरे मला अगोदर माझी कत्तल कर, मी घरचा करता हरता आहे. त्या हरणी म्हटल्या, भिल्ल दादा अरे आधी आम्हाला मार, सती पतिव्रता जायचंय, विधवेचा कलंक लावायचा नाही, आधी आम्हाला मार. ते पाडसांच्या डोळ्याला धारा लागल्या, चिमुकले पाडसाले, भिल्ल दादा तुझ्या पाया पडतो, आधी आम्हाला मार. अरे माय बापाचा वध आम्हाला डोळ्यानं बघवल्या जाणार नाही, त्यांच्या अगोदर आम्हाला मार. तुला असं वाटत असेल माय बापाच्या समोर लेकरं कसे मारावे, अरे राजा पुराणात घडलेलं उदाहरण आहे. आपल्या आई वडिलांचं लज्जा रक्षण करण्याकरिता, सत्व रक्षण करण्याकरिता आपल्या देहाची आहुती चिलया बाळानं दिली होती, आधी आम्हाला मार. सगळ्या पाडसांची त्या हरणींची रडारड चालली. भिल्ल म्हटला, मी भुकेनं उपवासी मेलो तरी चालल, पण मी एकालाही मारणार नाही. ती हरणी म्हटली, तुला मारावं लागल, तुला आता महादेवाची शपथ टाकली, मारावंच लागल. नाही मारणार मी. अरे तुला असं वाटत असल 5 जणांचा बोजा घरी कसा बांधून नेऊ, तू पुढं पुढं चल, तुझ्या माग माग आम्ही येतो. हे 5ही हरण, तो भिल्ल पुढं, हे 5 हरण त्याच्या माग. भिल्ल म्हणत होता, येऊ नका माझ्या माग, आम्ही येणार, येऊ नका माझ्या माग, आम्ही येणार. आणि झोपडीपर्यंत त्या भिल्लांच्या गेल्याच्या नंतर त्या 5ही हरणांचं दिव्य पुरुषामध्ये रूपांतर झालं. ते 5ही हरण दिव्य गंधर्व झाले स्वर्गातले. अनेक स्वर्गावरून एक दिव्य विमान आलं आणि त्या दिव्य विमानामध्ये हे 5ही हरणांचं दिव्य पुरुषात गंधर्वात रूपांतर झालं. हे 5ही दिव्य पुरुष त्या विमानात बसले आणि भिल्ल आता मथाऱ्या माणसासारखा बघत होता. मला 5 टिकटेत का, एखादं उभं नाही का जमत, ती का महाराष्ट्रातली गाडी का, जेजुरी फलटण पंढरपूर किती कोचा लाखाचे नाही का. अरे लाखाच्या वर बेलाचे पानं झाले, तुझं पाप संपलं.
पण स्वर्गाला जाण्याइतकं तुझं पुण्य नाही झालं, मग काय करू? याच ठिकाणी तू ओम नमः शिवायचा जप कर, पुढच्या महाशिवरात्रीला तुझ्या करता स्पेशल विमान येईल. म्हणून त्यानं तसा ओम नमः शिवायचा जप केला, त्या भिल्लाचाही उद्धार झाला. म्हणून एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा. कृपा करण्यात तुमचा हातखंड असल्यावर महादेवा तुम्ही माझ्यावरही कृपा करा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. आणि मला माहिती महादेवा तुमच्याजवळ कशाची कमी नाही, आणि मी थोडक्यात समाधान मानणार. हे अभंगाचं 3रं चरण. काय उणे तुम्हापासी, 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 काय उणे तुम्हापासी हो, काय उणे तुम्हापासी, काय उणे तुम्हापासी हो. मी तो अल्पाची संतोषी, मी तो अल्पाची संतोषी, मी तो अल्पाची संतोषी, मी तो अल्पाची संतोषी. हे कृपा कराला ते थोडी, 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 कृपा कराला ते थोडी हो, कृपा कराला ते थोडी, कृपा कराला ते थोडी. काय उणे तुम्हापासी, मी तो अल्पची संतोषी. एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे सगळ्यांनी आपापले हात वर करा आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभाळ्या. विठोबा रखुमा एक आवाज, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई. हरि विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. हे बरोबर, हे विठोबा रखुमा, 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 विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा, 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 विठोबा कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज